आई, हा व्हिडिओ कॉल चालूच ठेव. मला शेवटचं बघून घे. कारण मी रेस्क्यू मिशनवर चालली आहे. कदाचित यानंतर मी तुला कधीच दिसणार नाही. हे शब्द ऐकून कोणत्याही आईचं काळीच फाटेल. पण हे शब्द भीतीने उच्चारलेले नव्हते, तर हे शब्द होते एका रणरागिणीचे. हरियाणाच्या फरीदाबादची 23 वर्षांची लेक दीपिका आदानाईचे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे आकाशातून अग्नी बरसत होता. 169 भारतीय जीव मध्ये मृत्यूच्या सावटाखाली अडकले होते. जिथे अनुभवी पुरुषांचेही पाय लटलट कापले असते, तिथे ही 23 वर्षांची मुलगी अवघ्या 2 तासाच्या नोटिशीवर मृत्यूशी 2 हात करायला सज्ज झाली होती. आकाशात गेल्यावर अचानक संपर्क तुटला. रेडार गायब झालं. बाहेर मृत्यू घोंगावत होता, पण दीपिका डगमगली नाही. तिने तांत्रिक अडथळ्यांवर मात केली आणि मृत्यूला चकवा देऊन 169 भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणले. आज या पुरुष सत्ताक संस्कृतीमध्ये जे लोक म्हणतात की स्त्रिया कमकुवत असतात, त्यांनी फक्त घर सांभाळावं, त्यांना दीपिकाने लगावलेली ही सनसनीत चपराक आहे. दीपिकाने दाखवून दिलंय की जेव्हा जेव्हा देश संकटात असतो, तेव्हा हीच अबला साक्षात चंडीचं रूप धारण करते. दीपिका, तुझ्या या साहसाला, तुझ्या धाडसाला आम्हा भारतीयांकडून सॉलिड सलाम.